क्रांती चौक उड्डाण पुलावर झालेल्या एका रोड अपघातामध्ये माझ्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला। त्या माणसाच्या अपघातामुळे त्या कुटुंबाचा किती लॉस होतो हे जेव्हा प्रत्यक्ष त्या कुटुंबावर वेळ येते तेव्हाच कळतं। औरंगाबाद एक असं शहर ज्या शहराला विविधतेची झालर चढलेली आहे। विविधतेमधून एकतेचा संदेश देणारं तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खुणा आज देखील या शहरामध्ये मानाने उभ्या आहेत। या शहरातील मुघलकालीन 52 दरवाजे असतील किंवा जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणी असेल किंवा पानचक्की असेल, यामुळे संपूर्ण जगात औरंगाबादला एक वेगळं महत्त्व आहे। आता तर या शहराने स्मार्ट सिटीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे, पण खरंच आम्ही सर्व बाबतीत स्मार्ट होतोय? या शहरातील एक नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य कधी निभावलं आहे का, हीच कथा व व्यथा सांगण्यासाठी मी उभा आहे। ही माझ्यासारख्या एका व्यक्तीची कथा नसून असंख्य लोकांची कथा आहे। रस्त्यावरील अपघातात वर्षाकाठी लाखो लोक मृत्युमुखी पडतात, त्यामध्ये माझ्यासारख्या तरुणांची संख्या अधिक आहे। या गोष्टीचं मुख्य कारण म्हणजे मी आणि माझ्या सवयी। रस्त्यावर गाडी चालवताना विनाकारण मला घाई असायची। सिग्नल असतात, परंतु त्याचा उपयोगही करायचा असतो हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही। आता हेच पाहणा, सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नये, ते पांढरे पट्टे पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी असतात हेच लक्षात येत नाही। पण समोर पोलीस दिसले की सगळे नियम एकदम लक्षात येतात। असं का होतं? औरंगाबाद शहर पोलीस दल चे वाहतूक शाखा वाहतुकीबद्दल एक डॉक्युमेंटरी तयार करत आहे। ते डॉक्युमेंटरीचे मुख्य उद्देश एज्युकेशनल अवेअरनेस अबाउट ट्रॅफिक रूल्स हे करण्याची उद्देश आहे आणि ती डॉक्युमेंटरीवरून नक्कीच सगळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना हे डॉक्युमेंटरीवरून नक्कीच फायदा होईल आणि व्हॉलेंटरी कंप्लायन्स ऑफ ट्रॅफिक रूल्समध्ये शहर पोलीस दलांना नक्कीच मदत होईल आणि एकंदरीत वाहतूक व्यवस्था सुधारण्यास आम्हाला सगळ्यांना मदत होईल। फेटल ॲक्सिडेंट्स आणि अपघात एक हे मोठी समस्या आहे आणि त्यांच्यावर आळा घालण्यासाठी सर्वांनी स्वतःहून पर्सनल सुरक्षाची काळजी घ्यावी। उदाहरण हेल्मेट्सचे वापर करावी, ओव्हर स्पीडिंग करू नये, ड्रंकन ड्रायव्हिंग करू नये आणि इतर जी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे ती सर्वांनी करावी अशी आम्ही सगळ्यांना अपील करतो। माझे पती जयप्रकाश माने यांचा 1999 मध्ये खूप मोठा अपघात झाला। गजानन मंदिर महाराज रोडवरून जात असताना ते बाईकवर होते, पाठीमागून त्यांना कारने धडक दिली आणि ते रस्त्याच्या कडेला पडले। त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती। त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। जवळपास 1.5 ते 2 महिने ते हॉस्पिटलमध्ये होते। डॉक्टरांनी ते वाचतील अशी खात्री दिलीच नाही, बघूयात असं म्हणाले, पण त्यांची तब्येत खूप चांगली होती, त्यामुळे कदाचित आणि डॉक्टरांचे प्रयत्न त्यातून ते बरे झाले, परंतु त्यांच्या मेमरीचा प्रॉब्लेम क्रिएट झाला। ते माणसांना ओळखत नव्हते। त्या माणसाच्या अपघातामुळे त्या कुटुंबाचा किती लॉस होतो हे जेव्हा प्रत्यक्ष त्या कुटुंबावर वेळ येते तेव्हाच कळतं। बाईक चालवताना हेल्मेटचा वापर महत्त्वाचा असतो। रस्ते अपघातात मरण पावणारे 60% लोक डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे मृत्युमुखी पडतात, पण हा नियम सुद्धा मी कधीच पाळला नाही। प्रवास करताना मोटारसायकलवर मोबाईल वापरू नयेत अशा नियमांचे बोर्ड मी प्रत्येक ठिकाणी पाहतो, पण त्याचा विचार करतंय कोण? काढला फोन की लावला कानाला, पण पुढे काय होईल ते देवालाच माहिती। औरंगाबाद शहर पोलीस दल व औरंगाबाद शहर पोलीस वाहतूक शाखा यांच्या वतीने औरंगाबाद शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। भारतामध्ये दरवर्षी साधारणतः 2 लाख व्यक्तींचा रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्यू होतो। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा समावेश आहे। रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा। मी सुधीर पेडगावकर 14 ऑक्टोबर 2015 रोजी क्रांती चौक उड्डाण पुलावर झालेल्या एका रोड अपघातामध्ये माझ्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला। याचा दोष कुणाचा हे तपासण्यामध्ये काही अर्थ नसतो, परंतु वेळ आपल्या हातात असताना काळजी घ्या, वाहतूक नियमाचं पालन करा, हेल्मेट वापरा, गतीवर नियंत्रण ठेवा आणि जीवन वाचवा। जीवन अनमोल आहे। जीवनाचा
असा अपव्यय होऊ देऊ नका. कृपया वाहतूक नियमाचं पालन करा, हेल्मेट वापरा आणि स्वतःही सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित राहा. जीवनाचं मूल्य ओळखा आणि सुरक्षितपणे गाडी चालवा. रस्त्यावरील होणाऱ्या अपघातापैकी 71% अपघात हे मानवी चुकामुळे होतात. म्हणजेच हे नक्कीच टाळण्यासारखे आहे. जगाच्या पाठीवर जितकी युद्ध झाली आणि या युद्धामध्ये जितके लोक मृत्युमुखी पडले त्यापेक्षा जास्त लोक केवळ भारतामध्ये रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. विचार करा, देशभरात 2 लाख लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजे 5 वर्षामध्ये औरंगाबादच्या लोकसंख्येइतके लोक रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. आता प्रश्न पडला असेल की मी कोण? तर नीट लक्ष द्या. मी कोणीही असू शकतो, अगदी कोणीही, तुम्ही सुद्धा.